नमस्कार. नमस्कार. आज आपल्या अक्षय आदित्य प्रोडक्शन चॅनलवर आपल्यासमोर आहेत आपले अभिनेते आणि आमचे मित्र संतोष कुमारजी यांचं अक्षय आदित्य प्रोडक्शनवर त्यांच्या चाहत्यांकडून त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. संतोषजी, आपलं या ठिकाणी स्वागत. अतिशय छान चांगली गाणी आणि अतिशय चांगल्या रील्स आपल्याला चॅनलवर अक्षय आदित्य प्रोडक्शनवर आपल्याला दाखवतात आणि आपलं सर्वांचं मनोरंजन करतात. तर मी संतोष कुमारजी आपल्याला एक विचारू इच्छितो. एवढे अतिशय छान गाणी आणि एवढे छान रील्स आपण बनवतात, त्याबद्दल थोडं आपल्या चॅनलच्या श्रोत्यांना तुम्ही थोडंसं सांगाल तर बरं होईल. एवढं छान मला अक्षय कुमारची आवड आहे आणि जे मी काय करत आहे ते अक्षय कुमारकडे बघून मी करत आहे. त्याचंच बघून सगळे छान रील्स एक सॉन्ग पण बनवलेले अक्षय कुमार. अरे वा, छान, अतिशय छान. रील्स कोणत्या आहेत आपल्या? रील्स काय अक्षय कुमारचं सॉन्गवर आहे, काय आपलं जे आता मागच्या वर्षी गाणं आलं त्याच्यावर पण बनवले. वेगवेगळं जे मी काय करते अक्षय कुमारच्या ह्याच्यावर करतो नाही का. अच्छा, म्हणजे प्रत्येक रील तुमची अक्षय कुमारचीच आहे? अक्षय कुमार मी अक्षय कुमारचे रील्स. अच्छा, तुम्ही अक्षय कुमारचे फॅन आहात असं आम्हाला तुमच्या ह्या रील्सवरून आता समजलं आहे. खूप छान. अक्षय कुमारबद्दल तुम्ही काय 2 शब्द आम्हाला चॅनलला सांगू इच्छिता? अक्षय कुमारबद्दल बोलायचं म्हटलं तर जेवढं बोलू तेवढं कमी. आणि आज मी तुमच्या पुढं उभा आहे त्या अक्षय कुमारमुळेच तुमच्या पुढं उभा आहे. लहानपणापासून मी अक्षय कुमारचे पिक्चर बघितलेले, त्याचे पिक्चर बघत आलो आहे आणि मला पण असं वाटतं की अक्षय कुमारसारखं आपण काहीतरी नाही का ॲक्शन फिल्म वगैरे शॉर्ट फिल्म असणार पण ॲक्शन फिल्म बनवा. हां, तो प्रश्न मला विचारायचाच होता की तुम्हाला अभिनयाची गोडी कशी लागली, कधीपासून लागली आणि कशी निर्माण झाली? अभिनयाची आवड मी 2004 मी मार्शल आर्ट जॉईन केलेले. मी पुण्यामध्ये माझं मार्शल आर्टचं शिक्षण झालेलं आहे. मी मार्शल आर्ट जॉईन केले 2004 आणि तिथून ॲक्शन म्हणून तर इंडस्ट्रीमध्ये अक्षय कुमारसारखं आतापर्यंत बोलच नाही का. आणि मग अक्षय कुमारची आवड लागली आणि ते बघूनच सॉन्ग बनवलेले मी. अच्छा, वा, खूप छान. आत्ताच तुम्ही अक्षय कुमारचा याचं नाव काढलं होतं, उल्लेख केला होता. तर अक्षय कुमारबद्दल मी एक छोटासा आपल्या श्रोत्याकडून एक प्रश्न विचारतो की अक्षय कुमारचे तुम्ही फॅन आहात, स्टंट वगैरे तुम्ही करता, मार्शल आर्ट करता. तर अक्षय कुमार या तुमच्या फॅनमुळं तुमच्या आयुष्यात तुमच्यावर काय परिणाम झाला किंवा त्याचा आयुष्यात काय उपयोग झाला? मला अक्षय कुमार बरंच काय झालेलं आहे. मला भरपूर काय शिकायला भेटलेलं आहे. मी अक्षय कुमारकडे बघूनच मार्शल आर्ट शिकलेलं आहे आणि माझ्या जीवनामध्ये आज मी काय करत आहे ते अक्षय कुमारकडे बघूनच मी अक्षय कुमार करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवड त्याच्यामुळेच झालेली अक्षय कुमारमुळे. आणि मला पहिले कराटेची आवड नव्हती सर. हां. कराटे मला आवड नव्हती. म्हणजे अक्षय कुमारचे चित्रपट बघून तुम्हाला आवड निर्माण झाली? ओके. अच्छा. मला कराटेची सुरुवातीला आवड नव्हती आणि मी तसं मला क्रिकेट आवडते. बरं. मी क्रिकेट खेळते चांगलं. बरं. म्हणजे क्रिकेट कराटेबरोबर क्रिकेट पण खेळता? हां, क्रिकेट खेळतो. अरे वा. आम्ही क्रिकेट खेळत असताना आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि त्या
कराटेचे सर होते आणि त्यांनी मला सांगितलं की तू क्रिकेट तर चांगलं खेळतोय आणि मग थोडं ये क्लासला वगैरे नाही का त्यांचे क्लासेस वगैरे होते मग त्यांनी मला क्लासला बोलवलं आणि इथून माझा प्रवास चालू झाला सर. बरं 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 मार्शल आर्टबद्दल आम्हाला थोडंसं काहीतरी सांगण्याच्या आधी मी एक दुसरा प्रश्न विचारतो की मार्शल आर्ट तुम्ही केलं आहे, ब्लॅक बेल्ट आहात तुम्ही आणि तुमचे मास्टर कोण होते? मास्टर चंद्रकांत गायकवाड सर. दायगुडे सर. दायगुडे सरांचं या ठिकाणी खरोखर स्वागत. आणि मार्शल आर्टबद्दल आम्हाला थोडंसं प्रेक्षकांना सांगा. मार्शल आर्ट मला असं वाटतं की प्रत्येक ह्या घराघरामध्ये आहे ना एक्सरसाइजची गरज आहे आणि मार्शल आर्ट मुलींसाठी तर काळाची गरज आहे सर. प्रत्येक मुलीने आहे ना प्रत्येक घरातल्या सदस्यांनी की आपल्या मुलामुलींना मार्शल आर्टचं ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि खरंच चांगलं ट्रेनिंग आहे सर. मार्शल आर्टमुळे आहे ना मुलं सेफ राहतात. अच्छा. आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी. अच्छा अच्छा अच्छा. त्यांचं आरोग्य वगैरे खरोखर छान. आणि तुम्हाला काही तुम्ही कराटेचे क्लासेस वगैरे घ्यायचं असं कळालं तर त्या क्लासेसचे काही अनुभव सांगू शकाल का आम्हाला? मी क्लासेस घेत होतो आणि सरांचे पण क्लासेस होते. सर म्हणजे की तू पण क्लासेस चालू कर. मी क्लासेस चालू केले सरांच्या माध्यमातून आणि असा एक किस्सा आहे सर की एक संस्था होती आणि त्या संस्थेमध्ये मुलं फी वगैरे काय देऊ शकत नव्हते काय सरांनी. कोणती संस्था होती? काय नाव होतं त्याचं? सॉरी मला एवढं नाव वगैरे काय आठवत नाही पण संस्था तायकांदोला तुमचं झालं नाही ना? नाही नाही मी शाळेची संस्था बोलतोय. अच्छा अच्छा अच्छा. शाळेत. तायकांदो हे संस्था आहे. हां 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 हां. मी शाळेची संस्था म्हणजे जिथं मुलं शिकतात नाही का शिक्षण हां घेतात हां हां. त्यांना कोण नाहीच नाही का अशा मुलांना आहे ना मी कमीत कमी 200 ते 250 विद्यार्थ्यांना मोफत ट्रेनिंग दिलेली. हां हां त्यांचा हां. कुठलाही 1 रुपया न घेता. अच्छा अच्छा अच्छा. तुमची स्टाईल कोणती आहे? हॉल अच्छा अच्छा अच्छा. तायक्वांदोची. तायकांदो. बरं आता यापुढं काय करायचं ठरवलं तुम्ही? ह्यापुढं एक आत्ताच मी तुम्हाला बोलतो की मला पण असं वाटतं की आपली एक ॲक्शन केली माहिती पाहिजे नाही का कमीत कमी शॉर्ट फिल्म. तर एक त्याच्यावर माझं काम चाललेलं आहे ॲक्शन फिल्मवर आणि अच्छा अच्छा. ॲक्शन फिल्म लवकर तुमच्या भेटीला येईल. अच्छा 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 अच्छा. म्हणजे तुमची ॲक्शन आपल्या मार्शल आर्टवर एक शॉर्ट फिल्म बनवत आहे. हो आणि असे बरेच काय मुद्दे आहेत की मी शॉर्ट फिल्म बनवणार आहे. फक्त मार्शल आर्टचं नाही तर वेगवेगळ्या ह्याच्यातून मी बनवणार नाही का. अच्छा. खरोखर तुमचं या ठिकाणी या चॅनलला या सर्व श्रोत्यांना अक्षय आदित्य प्रोडक्शनकडून त्याचप्रमाणे श्रोत्यांकडून आपलं या ठिकाणी अभिनंदन आणि सहर्ष स्वागत आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आम्हाला चॅनलला अक्षय आदित्य प्रोडक्शनला एक चांगलं मनोरंजन असं आम्हाला द्याल अशी अपेक्षा करतो, विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद.